आदिवासी महिलेचे उपोषण स्थगित. अखेर 3 दिवस आमरण उपोषणानंतर झोपडीत आला प्रकाश. वसई, होळी, दिघा, चावडीवाडी येथील पिंकी कानन ह्या आदिवासी महिलेने जागतिक आदिवासी दिनापासून अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषण सुरू केले होते. पत्रकारांनी बातम्या छापून आणल्या व भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटा यांच्याकडून सक्रिय पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. उपोषणाला बसलेल्या महिलेची तब्येत 3ऱ्या दिवशी खालावली. लाल बावटा पक्षाने आक्रमक भूमिका घेत महिलांनी सोमवारी महावितरणाची बत्ती गुल आंदोलन करण्याचा इशारा देताच वसई पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मंडळ अधिकारी वसई, महावितरण कंपनीचे अधिकाऱ्यांसह लाल बावटा पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आदिवासी महिलेच्या घरी जाऊन 20 मीटर जोडणी करून दिले. आता त्या आदिवासी महिलेचा आनंद व्यक्त होत आहे. 3 दिवस उपोषण केल्यानंतर आज माझ्या घरात लाईट आली. तहसीलदार आणि पोलिसांच्या मदतीने हा विषय सुटला, परंतु यामागे लाल बावटा पक्षाच्या लोकांनी दिवस रात्र लढून मला न्याय मिळवून दिला आहे, असे श्रीमती पिंकी कानन यांनी सांगितले.